त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने, भीलमाळ, खोडाळा, पालघर, वाडा या मार्गावरील पुलाचं बांधकाम सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी बाजूला मोऱ्या टाकून पर्यायी मातीचा पूल उभारण्यात आला होता। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यानं हा पर्यायी पूल वाहून गेला होता। त्यामुळे परिस्थिती गंभीर बनल्यानं प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून खोडाळा मार्गावरील सर्व प्रकारची वाहन वाहतूक तात्पुरती बंद केली होती। त्यामुळे खोडाळ्यासह परिसरातील अनेक गावांचा संपर्क विस्कळीत झाला असून नागरिकांना दैनंदिन प्रवास, शालेय विद्यार्थ्यांची ये-जा तसंच अत्यावश्यक सेवांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागानं तातडीनं सुरक्षित पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी, बंद रस्ता शक्य तितक्या लवकर वाहतुकीसाठी खुला करावा आणि सुरू असलेल्या पुलाच्या कामाला गती देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी जोरदार मागणी केली होती। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजने बातमी दाखवली होती। त्याची दखल घेऊन अखेर विभागीय आयुक्त गेडाम साहेब, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ॲडिशनल कलेक्टर हेमांगी पाटील, आमदार हिरामण खोसकर आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि पर्यायी मार्ग काढण्यास सांगितलंय। बऱ्यापैकी पावसाने जो आहे तो थैमान मांडलेला आहे। हवामान खात्याने जे आहे क्लाउड बस्टिंगचा अंदाज दिलेला होता, त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आपण लागू केलेला आहे। त्यामध्ये शाळा असतील, कॉलेजेस असतील, धार्मिक स्थळं असतील, हे सगळं आपण बंद ठेवण्यासाठी सूचित केलेलं आहे। तसेच काही जे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असतील, ट्रेकिंग असतील, या सर्वांना आपण पोलीस डिपार्टमेंटला बंद ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तर सर्वजण त्या पद्धतीने काम करत आहेत। त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी काही सेन्सिटिव्ह स्पॉट्स आहेत त्या ठिकाणी तहसीलदार, प्रांताधिकारी हे जे आहे दर 2 तासांनी त्याची टेहळणी करत आहे। ज्या ठिकाणी इश्यूज क्रिएट झाले, जसं की आपण आता त्र्यंबकेश्वरमध्ये आहोत, तर त्या ठिकाणी लोकांना रेस्क्यू करण्याचं किंवा शेल्टर आणि जेवण करण्याची सुविधा आपण करत आहोत। त्यासाठी BDO आणि संबंधित चीफ ऑफिसर जे आहेत ते काम करत आहेत। सर्वजण सुरक्षित ठिकाणी राहतील या पद्धतीने यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे। आपण देखील सर्व नागरिकांना प्रशासनाच्या वतीने मी आवाहन करते, जर अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, अदरवाईज स्टे होम, स्टे सेफ। थँक्यू। काल माझी तब्येत बरी नसल्यामुळं मी काल दिवसभर बॉम्बे हॉस्पिटलला होतो आणि त्याच वेळेस हॉस्पिटलमधून बाहेर निघाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब वेधशाळेच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळताच त्यांनी नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या परिसरामध्ये ढगफुटीचं या ठिकाणी त्यांनी काल आव्हान दिल्यामुळे मी सुद्धा रात्रभर सरपंच, उपसरपंच, तहसीलदार, काही अधिकाऱ्याला सूचना दिली। कलेक्टर साहेबांच्या सुद्धा 1-1, 2-2 तासाला बोलत होतो। मुख्य अधिकारी शिवसाहेब, कलेक्टर साहेबांनी त्यांनी सुद्धा काल आपल्या कुंभमेळ्याचे संपर्क मंत्री, आपत्ती मंत्री गिरीश महाजन साहेब सुद्धा काल येऊन गेले, पण काल मी हॉस्पिटलला असल्यामुळं मला काही येता आलं नाही। पण आज सुद्धा मी सभागृहामध्ये जाऊन आणि लगेच या ठिकाणी इगतपुरीला सकाळी 12 वाजेपासून काही दौरा केला। इगतपुरी शहरामध्ये काही गारामध्ये पूर्ण पाणी घुसलेलं आहे। तिथं जवळजवळ 2 तासांनी इगतपुरीच्या पूर्व भागामध्ये सुद्धा आसुली स्टेशनपाशी काही ठिकाणी बऱ्याच घरांमध्ये पाणी घुसलं, परंतु या ठिकाणी निवृत्ती भाऊ असेल, समाधान असेल, रवी असेल, सर्व सरपंचांनी इकडनं फोन केला। मी सुद्धा बायुस्कर साहेबाशी फारवर बोलत होतो, परंतु मी सुद्धा म्हणलं आपल्याला समक्ष जाणं गरजेचं आहे की जवळजवळ ह्या रस्त्याने जाणारे 22 ते 23 गावं आहे, कमीत कमी 20 ते 25 हजार लोक या ठिकाणी जात आहेत आणि त्यांचा संपर्क जर तुटला तर मुलांच्या शाळा, आरोग्याचा प्रश्न, अनेक समस्याला त्या ठिकाणी सामोरे जावं लागेल। म्हणून मी सभागृह सोडून या ठिकाणी आलो आणि परिस्थिती बघितली तर अतिशय भयानक आहे। या ठिकाणी पूर्ण संपर्क तुटून गेलेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अगोदर विभागीय आयुक्त गेडाम साहेब पण येऊन गेले, तहसीलदार साहेब सुद्धा
रात्रीपासून माझ्याशी 2-3 तासांनी बोलत होते. विभागीय आयुक्त असल्यामुळं ते त्यांच्या संघ गेले. पण आज परिस्थिती बघितली, डेप्युटी इथं बाविस्कर साहेब आहेत, मुंजाळ साहेब आहेत, त्यांना आता सूचना दिली तर उद्याच्या उद्या 12 रो 8 रो म्हणजे 4 रो या ठिकाणी ताबडतोब टाकून उद्याच्या उद्या हा रस्ता चालू करा. नसेल तर उद्या मी लक्षवेधी त्या पॉईंटून परमिशन घेऊन त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडून जे अधिकारी या ठिकाणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जयवंत हागोडे, त्र्यंबकेश्वर.